सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। घनसोली नोड को और गतिशील करते हुए कई वर्षों से बड़े घरों के इंतजार में रहने वाले घनसोली स्थित माथाड़ियों के अब इन्हीं घरों का निर्माण करेगा भवन निर्माण क्षेत्र में लाजवाब प्रोजेक्ट्स खड़े कर लाखों परिवारों का विश्वास हासिल करने वाला पैराडाइज ग्रुप। 31 वर्षों की लीगेसी को क्वालिटी और ऑन टाइम डिलीवरी के दम पर बरकरार रखने वाले पैराडाइज ग्रुप सिंप्लेक्स में मौजूद 6 कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी को पुनर्विकास परियोजना के तहत अंजाम देकर माथाड़ी वर्ग के लोगों का सपनों के घर को अब हकीकत में तब्दील करेंगे, जिनमें शामिल है श्री गणेश कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, श्री हनुमान कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, श्री गुरुदेव दत्त कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, ओम साई धाम कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी, कैलाशवासी शिवाजी राव पाटिल हाउसिंग सोसाइटी, कैलाशवासी अन्ना साहिब पाटिल कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी। इस महत्वाकांक्षी पुनर्विकास परियोजना के लिए वर्षों से प्रतीक्षा में बैठे माथाड़ी वर्ग की सहमति के लिए सिंप्लेक्स में विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसका गवाह बने शिवसेना के उपनेता विजय नाहटा, उप जिला प्रमुख और पुनर्विकास के मास्टरमाइंड किशोर पाटकर, एनसीपी नेता ऋषिकांत शिंदे, समाज सेवक सौरभ शिंदे। साथ ही उपस्थित थे पैराडाइज ग्रुप के चेयरमैन मधु भतीजा, डायरेक्टर अमित भतीजा और तमाम माथाड़ी वर्ग। इस बैठक में पुनर्विकास प्रकल्प को 85 से 90% रहवासियों ने सहमति दिखाकर इस परियोजना को हरी झंडी दी। शिवसेना के उपनेता विजय नाहटा ने कहा कि पुनर्विकास में PhD हासिल करने वाले किशोर पाटकर जैसे मार्गदर्शक के कारण सौरभ शिंदे की राह आसान हुई। ऐसे में माथाड़ियों के घरों का पुनर्विकास करते समय उनके जेब पर आर्थिक बोझ ना गिरे, इसका ख्याल रखा जाए। खूपच मला स्वतः हा आनंदाचा क्षण आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या ज्या गुरुदेव सोसायटी, हनुमान सोसायटी, अण्णासाहेब पाटील सोसायटी अशा 6 सोसायटी आहेत। या 6 सोसायट्यामध्ये साधारण 3200-3300 कुटुंब राहतात। अतिशय छोट्या घरामध्ये राहतात, म्हणजे 180 फुटाच्या घरामध्ये राहतात। कुटुंब वाढलेले आहेत आणि यांचं आर्थिक बाजू जी आहे ती काही तितकी स्ट्रॉंग नाही की कुठे जाऊन फ्लॅट घेतला। आणि अशा 3-3.5 हजार कुटुंबांना एकत्र आणून त्यांचं पुनर्वसन नवीन कायद्याचा, नवीन नियमाचा, नवीन FSIचा फायदा घेऊन करण्याचं काम सौरभ शिंदे यांनी हातात घेतलं। आणि मला खरोखर गर्व वाटतो की या तरुण मुलाने परदेशातून शिकून आलेला आहे। वेगळं काहीतरी करण्यापेक्षा या गरीब लोकांना घरं देण्याचं हे जे मिशन हाती घेतलेलं आहे आणि ते त्यांनी 4 महिन्यामध्ये या सगळ्या लोकांना एकत्र केलं, त्याच्याबद्दल मी त्याचं अभिनंदन पहिल्यांदा करतो। दुसरं, डेव्हलपर निवडताना प्रत्येक छोट्या छोट्या सोसायट्यांमध्ये सुद्धा प्रचंड वाद होतो, पण लोकांचा याच्यावर एवढा विश्वास आहे की आत्ता माझ्यासमोरच ते प्रोसिडिंग चालू होतं। 100% लोकांनी त्याच्यामध्ये कन्सेंट दिलेले आहे। या गरीब वर्गातले लोक आहेत, माथाडी कामगार आहेत, इतर लोक आहेत, यांच्याकडे पैसे नाहीत। पैसे असते तर त्यांनी कधीच फ्लॅट घेतला असता। तर त्यांना एकही नव्या पैशाचा भुर्दंड तुम्ही पडू नका। काही एक्स्ट्रा खर्च असेल तर तुम्ही करा, आपण करू, पण या लोकांवर तो खर्च पडणार नाही याची काळजी घ्या। किशोरला सौरभनी मित्र म्हणून घेतलं, सल्लागार म्हणून घेतलं, तिथे सगळ्या गोष्टी आल्या। किशोरला पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये PhD मिळालेली आहे आणि त्यांनी त्याचं जीवन याच्यासाठी वाहून घेतलेलं आहे। त्याने आत्तापर्यंत 40 बिल्डिंगमधल्या रहिवाशांना खाली करून प्राथमिक काम चालू केलेलं आहे आणि मला असं वाटतं की सौरभ आणि किशोर मिळून या कामामध्ये कुठलीच अडचण येऊ देणार नाहीत। पिछले 7 महीनों से सिंप्लेक्स के पुनर्विकास की रणनीति आंकने वाले समाज सेवक सौरभ शिंदे ने कहा कि अब लंबे प्रतीक्षा के बाद माथाड़ी समाज को उनके हक का घर मिलेगा। खरं तर हा जनतेचा विजय आहे। कित्येक वर्षात हे त्यांचं स्वप्न होतं की कुठेतरी आपण मोठ्या घरात जावं
आणि म्हणून त्यांना मार्ग सापडत नव्हता. तर या माध्यमातून किशोर पाटकर साहेब असतील, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जे काय नियम होते त्याचं आम्ही पालन करून जी काय परमिशन असतील PMC अपॉइंटमेंट केले, लिगल ॲडवायझर अपॉइंट केले आणि बाकीचे जे UDCPR जे नमूद केले आहेत त्याचं आम्ही पालन करून आम्ही ही प्रक्रिया राबवली आहे. 70,000 स्क्वायर मीटर के क्षेत्र में पारदर्शिता के साथ पैराडाइज ग्रुप लोगों को 467 और 587 स्क्वायर फीट के बड़े घर बनाकर देगा. पैराडाइज ग्रुप के चेयरमैन मधु भतीजा ने जहां इस प्रकल्प को पारदर्शिता के साथ अंजाम देने का भरोसा दिया, वहीं डायरेक्टर अमित भतीजा ने कहा कि माथाड़ियों की उम्मीदों पर खरा उतरकर पैराडाइज ग्रुप उनके सपनों के आशियाने को क्वालिटी के दम पर पूरा करके देंगे. आज जिन लोगों ने हमारे ऊपर विश्वास रखा है, आज वो उनका विश्वास कायम रहेगा. जितनी उनकी उम्मीदें हैं उससे ज़्यादा ही उनको मिलेगा, क्योंकि अगर उन्होंने विश्वास रखा होगा तो कुछ सोच के समझ के रखा होगा. हमारी कुछ प्रोजेक्ट्स देखी होगी. पिछले 32 साल से हमने करीबन 100 के आसपास प्रोजेक्ट्स की है और ज़्यादातर हमने प्रोजेक्ट जो की है वो नवी मुंबई में ही की है, उसके आसपास की है. अभी उल्लासनगर में अभी कुछ महीनों से चालू की है. लोनावाला में हमारा बंगलो स्कीम है 54 बंगलोज का. उसके अलावा हम डोंबिवली में एक 67 एकर्स में एक बड़ा प्रोजेक्ट, मेगा प्रोजेक्ट ला रहे हैं. उसके अलावा हम लोग अभी तलोजा में 22 एकड़ पे एक प्रोजेक्ट ला रहे हैं. तो इस तरीके से हमारी प्रोजेक्ट के ऊपर प्रोजेक्ट आती रहती है और हमें 100% गारंटी है. जैसे आप लोगों को 100% विश्वास है, वैसे हमारे को 100% गारंटी है. आप लोग फुल सेटिस्फाइड हो जाएंगे और आप न सिर्फ खुद और आजू बाजू के और बाकी सोसाइटीज़ वालों को भी बोलेंगे भाई काम करवाना है, जहाँ जो भी काम हमें अलॉट करना है, हमारी सोसाइटी अगर किसी डेवलपर को देनी है तो वो पैराडाइज ही होनी चाहिए. एक बार हमने जो काम चालू किया तो उसे हम बंद नहीं होने देते हैं, उसे कंटिन्यूस रखते हैं. गति तो ऑटोमेटिक आ ही जाती है. हम वैसे भी हमने देखा है जहाँ पे भी हम कदम रखते हैं वो ज़मीन गर्म हो जाती है. ऑटोमेटिक आप लोगों को एहसास हो जाएगा कि भाई कितना जल्दी काम आगे बढ़ रहा है और कैसे बढ़ रहा है. वो आपके विश्वास में कोई कमी नहीं आए. इस तरीके का रिस्पॉन्स पाके हमारे ऊपर भी जिम्मेदारी बढ़ जाती है. हम भी चाहते हैं कि जिस तरीके से हम अपने लग्जरी प्रोजेक्ट्स करते आए हैं, जिस तरह से हमने नवी मुंबई में अपना ग्रोथ लेवल किया है, उसी तरह से हम ये प्रोजेक्ट को भी देख रहे हैं. हम ये देख रहे हैं कि एक आम आदमी को भी अच्छी सुविधाएं, अच्छी एमिनिटीज़, अच्छी लेविश लाइफ मिलनी चाहिए. तो हमारा फोकस उस तरफ रहेगा. हम आज बहुत खुश हैं कि हमें इतना अच्छा सपोर्ट मिला है और इतना लोगों ने हमें लाइक किया है. तो आगे हमारी कोशिश रहेगी कि हम जो अपना ये इस तरीके का काम करते आ रहे हैं वो पूरा करें और इन सब की उम्मीदों पे हम खरे उतरें. जैसे पैराडाइज ने अपना एक ट्रैक रिकॉर्ड मेंटेन कर रखा है पिछले 31 ईयर्स में कि हम अपने कोई भी प्रोजेक्ट्स डिले नहीं होने देते हैं, टाइम से पहले कंप्लीट करने की कोशिश करते हैं. वही सब हम इस प्रोजेक्ट के लिए भी आशा रखते हैं, वही सब हम इस प्रोजेक्ट के लिए भी प्लान कर रहे हैं. तो हम यही आश्वासन लोगों को देना चाहते हैं कि जो पैराडाइज अपनी लेगेसी 31 साल से कंटिन्यू करती आई है उसको वो डाउन नहीं होने देगी, अपने रेपुटेशन को डाउन नहीं होने देगी. और इतना विश्वास जो लोगों ने हमें जताया है तो हमें भी लगता है कि ये विश्वास पे अभी 1% ज़्यादा ही खरा उतरना है. इस पुनर्विकास को अपनी 100% सहमति देने वाले माथाड़ी रहवासियों का जहां खुशी का ठिकाना नहीं था, वहीं यह भी कहा कि हमने किसी राजनीतिक दबाव में आकर नहीं, तो यह हमारा खुद का निर्णय है, क्योंकि मुद्दा सिंप्लेक्स में आने वाली तमाम सोसायटियों के पुनर्विकास का है. माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे भाई यांचे सुपुत्र आणि या नगरीचे समाजसेवक सौरभदादा शिंदे आज गेली 8 महिने या ठिकाणी या पुनर्विकासासंबंधी खरोखर अग्रेसर आहेत. या ठिकाणी जुलै 2004 या वेळेला आम्ही या ठिकाणी राहायला आलो आणि या ठिकाणी राहायला आल्यानंतर वास्तव्यास आल्यानंतर खरोखर आम्हाला बऱ्याच गोष्टींना या ठिकाणी सामना करावा लागला आणि खरोखर परदेशातून ते शिक्षण घेऊन, व्यावसायिक शिक्षण घेऊन आज ते या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर खरोखर त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा म्हटलं तर खरोखर आम्ही प्रामाणिकपणे सांगेन की आमच्यासाठी लहान आमच्यापेक्षा असले तर आमच्यासाठी ते दैवत आहे.
खरोखर आज या ठिकाणी हिरवा कंदील मॅडम लोकांनी दिला, याचं कारण एवढंच की लोकांनी त्यांना सगळ्या पद्धतीनं पाहिलं, कुठलीही लपवा छपवी नाही, पूर्णपणे पारदर्शकता आहे. या ठिकाणी सौरभदादा शिंदे यांच्या माध्यमातून हे प्रकल्प होतो आहे आणि खरोखरच सांगायचं कौतुक वाटतं की कोणताही दबाव नाही, कोणताही गोष्टीचा आम्हाला कोणी अरेरावीपणा न करता आम्ही स्वतः सभासद म्हणजे 7 सोसायटीमधील सर्व रहिवासी आणि पदाधिकारी स्वतः बहुसंख्येने इथे येऊन आम्ही स्वतः सह्या केल्यात. ते बी कुणाच्या दबावाखाली नाही किंवा कुणी आमच्याकडे विचार मांडून नाही. आम्ही स्वतःहून सभासद आणि सोसायटी, आमची जी रजिस्ट्रेशन सोसायटी आहे त्या सोसायटी आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो होतो. गेल्या 17 वर्षापासून इकडे वास्तव्य करत असताना असा इश्यू आला की जेव्हा आम्ही 17 वर्षानंतर जेव्हा घरामध्ये प्रवेश केला, तर प्रवेशमध्ये एकदम छोटंसं घर आणि आमचं कुटुंब त्यामध्ये कसं सामावून घेईल, परंतु त्याला काही पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यानंतर काही दिवसातच पावसाळा आल्यानंतर लिकेजचे प्रॉब्लेम चालू झाले. आज अशी परिस्थिती वाईट होती की गेल्या वर्षी आम्हाला आमच्या प्रत्येक सोसायटीला प्रत्येक वर्षी एक मोठा फंड, आम्ही एकतर सर्व माथाडी कामगार, रिक्षाचालक व अशा प्रकारची आमची पूर्ण सोसायटी आहे आणि त्याच्यामधून आमचं जे काही आम्ही हे सोसायटीमध्ये जो पैसा येतो त्याचा जास्तीत जास्त पैसा रिपेअरमध्ये जातो किंवा आमचे लिकेजेस क्लिअर करण्यासाठी. माझी रूम या इथे जसं ग्राउंड फ्लोअर असतानासुद्धा करोना काळामध्ये अशी परिस्थिती झाली की आम्ही लिकेज पण त्यावेळेस बंदी होती, बाहेर कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन काम चालू नव्हतं. अशा वेळेस आतमध्ये टी व्हीवरती प्लॅस्टिकचा कागद बांधणे आणि फॅनसुद्धा म्हणजे बंद पडत होता कारण पाणी त्यामधून हे लिकेज होत होतं. अशी परिस्थिती जी आहे ती आमची माननीय सौरभदादांनी पाहिली आणि आमच्या ह्या वाईट परिस्थितीला एकदम चांगला पर्याय आज निवडून दिला. त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्व रहिवाशांच्या वतीने धन्यवाद. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.